Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today, what will we learn? We will learn English grammar topic have and has. So, learners, do you know when we can use have and has? Okay, so let's see. Have and has. Have and has are helping words that show ownership or possession. ओनरशिप म्हणजे काय की आपल्या मालकीचं आहे, आपलं आहे ते. ओके, माझं आहे. ओके, तिथे आपण आपल्याला म्हणायचं आहे की हे माझं आहे. ओके, हे त्याचं आहे, हे त्याच्या मालकीचं आहे. ओके, आपण तेव्हा काय यूज करतो? हॅव अँड हॅज. आता नेमकं हॅव कुठे यूज करायचं आणि हॅज कुठे यूज करायचं? त्याचे काही रूल्स आहे, ते आपण पाहूया. वी यूज हॅव विथ आय, यू, वी, दे and more than one person or more than one thing. प्लुरल म्हणतो आपण. ओके, मल्टिपल. हे जेव्हा असतील त्याच्या पुढे आपण हॅव यूज करतो. आता आपण पाहिलेलं आहे एका एका व्हिडिओमध्ये आय काय आहे, यू काय आहे, वी काय, डे काय. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, प्रोनाउन्स आहे हे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, नाउन्स, प्रोनाउन्स, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तो नक्की पहा आणि आपलं इंग्लिश ग्रामर प्लेलिस्टमध्ये गेलं ना, तरी तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटतील तिथे. ओके, आणि अजून एक ब्रेन ॲक्टिव्हिटी म्हणून पण फोल्डर आहे तिथे. तिथे पण मी ॲक्टिव्हिटीज टाकत राहतो. ओके, चिल्ड्रन करता. त्यात पण काही ग्रामरचे रूल मी टाकलेले आहे. काही क्वेश्चन्स असे टाकले आहे, की त्यामुळे म्हणजे 10 सेकंदात आपल्याला ॲन्सर द्यायचं आहे त्यामध्ये. ओके, तर खूप म्हणजे बेनिफिशियल आहे ते मुलांकरता. ओके, सो हॅव केव्हा यूज करतो? वी यूज हॅव विथ आय, यू, वी अँड दे अँड मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग्स. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला म्हणायचं आहे की ही पेन्सिल माझी आहे. आय हॅव अ पेन्सिल म्हणजे ही एक पेन्सिल आहे ती माझी आहे. ओके, यू हॅव अ बॅग. हे जे बॅग आहे ते तुझी आहे. ही बॅग तुझी आहे. यू हॅव अ बॅग. वी हॅव अ क्लासरूम. हा जो क्लासरूम आहे तो आमचा आहे. ओके, हा क्लासरूम आमचा आहे. दे हॅव अ फुटबॉल. ओके, हा फुटबॉल त्यांचा आहे. दे हॅव त्यांचा. आपण पाहिलेलं आहे दे केव्हा यूज करतो, वी केव्हा, यू केव्हा. ओके, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द यू, वी, दे, त्याचा व्हिडिओ पण आहे. ओके, प्लीज तो पहा तुम्ही. ओके, बर्ड्स हॅव अ विंग्स म्हणजे पक्ष्यांना काय असतात? पंख असतात. ओके, पक्ष्यांना पंख आहेत. ओके, बर्ड्स हे आता इथे काय झालं? मल्टिपल. ओके, गॉट इट? दे काय? मल्टिपल. वी काय? मल्टिपल. ओके, आणि हा रूलच आहे. आय, यू, वी, दे अँड मल्टिपल असेल तर त्याच्यापुढे आपण काय यूज करतो? हॅव. ओके, आणि हॅव म्हणजे काय की हे माझं आहे. ओके, ओनरशिप आहे ही माझी. ओके, हॅव आणि हॅज दोघांचं मिनिंग तेच आहे. फक्त रूल काय आहे की हॅव कुठे यूज होतो आणि हॅज कुठे यूज होतो. ओके, आता हॅज कुठे होतो? ही, शी, इट अँड वन पर्सन ऑर वन थिंग. आता हे पण आपण पाहिलं ही, शी, इट काय आहे. हां, ते नाऊन प्रोनाऊनच्या यामध्ये आहे हे. सो ही हॅज अ बॅट. ही बॅट जी आहे ते हे एक बॅट आहे ती कोणाची आहे? त्याची आहे. ही हॅज अ बॅट. शी हॅज अ डॉल. हे तिची डॉल आहे. तिच्याजवळ एक डॉल आहे. ओके, ही तिच्या मालकीची आहे. इट हॅज अ टेल.
द कॅट हॅज अ व्हिस्कर्स. विया हॅज अ बायसिकल. ओके, वियाजवळ काय आहे? बायसिकल आहे. हे वियाची बायसिकल आहे, सायकल आहे. ओके, गॉट इट. हॅव आणि हॅज कुठे यूज होतो? सिम्पल. हा मी एक चार्ट दिला, इथे पाहू शकता तुम्ही. हा एक चार्ट आहे. आय असेल तर हॅव, यू असेल हॅव, वी असेल हॅव, दे हॅव, ही, शी, इट असेल तर काय यूज करतो आपण? हॅज. आणि सिंगल असेल तर, मल्टिपल असेल तर हॅव, आणि सिंगल नेम किंवा सिंगल पर्सन असेल, सिंगल थिंग असेल तर हॅज यूज करतो आपण. गॉट इट. हा रूल लक्षात ठेवा तुम्ही. वन पर्सन वन थिंग हॅज, मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग हॅव. गॉट इट. हॅव हॅज कुठे यूज करतो आणि का यूज करतो, समजलं? आता ही प्रॅक्टिस आहे. आय हॅव अ बुक. माझ्याजवळ एक बुक आहे, किंवा हे माझे बुक आहे. आय हॅव अ बुक. ही हॅज अ बॉल. त्याच्याजवळ एक बॉल आहे. ही हॅज अ. ही आहे. आता इथे काय येईन, तुम्ही आन्सर द्या. ओके. वी हॅव, शी हॅज, दे हॅव, द डॉग हॅज, यू हॅव, बर्ड्स हॅव. काय बर्ड्स हा काय आहे? मल्टिपल आहे. गॉट इट चिल्ड्रन. काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. खूप सिम्पल टॉपिक आहे, बट इम्पॉर्टंट आहे. ओके, इंग्लिश स्पीकिंग करता. ओके, तुम्हाला बोलायचं आहे की हे माझं आहे, तर आय हॅव अ पेन. हा माझा पेन आहे. आय हॅव अ पेन्सिल. ओके, ही पेन्सिल माझी आहे. ओके, गॉट इट, अंडरस्टूड. सो थँक यू learners. Thanks for watching. Keep learning, and if you like this video, like, share and subscribe. Thank you.